जालन्यातील 3 नगर परिषदांपैकी 2 नगर परिषदेवर भाजपनं झेंडा फडकवलेला आहे। परतूरमध्ये आधी काँग्रेसच्या ताब्यात असलेली नगर परिषद आता भाजपनं ताब्यात घेतली आहे। तर या ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियंका राक्षे विजयी झाल्यात। तर अंबडमध्ये भाजपनं सत्ता राखली आहे। या ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देवयानी कुलकर्णी विजयी झाल्यात। अंबडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राजेश टोपेंना यामुळे धक्का बसलेला आहे। जालना जिल्ह्यामध्ये एकूण 3 नगरपालिका होत्या। त्यातली माझ्या मतदारसंघातली अंबड नगर परिषद ही तुम्ही बघितलं असन, भारतीय जनता पार्टीचा न भूतो या अंबड शहराच्या मतदार मायबापांनी जो आशीर्वाद माझ्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देवानी केदार कुलकर्णी व भारतीय जनता पार्टीचे 22 पैकी 16 नगरसेवक हे निवडून दिलं। खरं म्हणजे अंबड शहराच्या लोकांचा माझ्यावर जो विश्वास आहे त्या विश्वासाचा सार तुम्हाला अभिमान आहे। म्हणून मी खरं म्हणजे पहिल्यांदा मतदार मायबापाचे हात जोडून त्यांना धन्यवाद देतो। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा मोठा विजय झालेला आहे। या तालुक्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळे भाई भाई या पद्धतीने आम्ही सगळे नांदत असताना हा विजय सामान्य लोकांना आणि त्याबद्दल धन्यवाद देतो। आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा आज या दोन्ही हा विजय झालेला आहे। तर पैठणमधील मतमोजणी केंद्राच्या बाहेर जल्लोषाच्या नावाखाली कार्यकर्त्यांनी नियमांचं उल्लंघन केलंय। विनापरवाना 2-2 डीजेंवर जल्लोष केलाय। मतमोजणी केंद्राच्या बाहेरच डीजे लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे काही नियम असतात निवडणुकीच्या या संपूर्ण काळामध्ये त्याचं आता जाहीरपणे उल्लंघन होत असल्याचं आपण पाहतोय। मतदान केंद्राच्या बाहेरच त्यांनी डीजे लावलेला आहे आणि विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केलं जातं। वर्ध्यात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना मोठा धक्का बसलाय। भाजपचे उमेदवार निलेश किटे यांचा दारुण पराभव झालाय। काँग्रेसच्या सुधीर पांगुळ यांनी हा पराभव केलाय। निलेश किटे हे पालकमंत्री पंकज भोयर यांचे खंदे कार्यकर्ते मानले जातात। भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्याचा हा फटका बसल्याचंही आता बोललं जातंय। वर्ध्याच्या देवळी इथे नगराध्यक्ष अपक्ष उमेदवार किरण ठाकरे विजयी झालेत। तर पुलगाव इथं काँग्रेसचे उमेदवार कविता ब्राह्मणकार विजयी झालेत। सिंधी रेल्वे भाजपाचे उमेदवार आणि कलोडे विजयी झालेले आहेत। तर आर्वी इथं भाजपाचे स्वाती गुल्हाने विजयी झालेत। हिंगणघाट इथं भाजपच्या डॉक्टर नयना तुळसकर विजयी झालेले आहेत। हा जो विजय आहे हा जनतेचा विजय आहे, हा सर्वसामान्य लोकांचा विजय आहे, हा कॉमन मॅनचा आणि इथं आम आदमीचा विजय आहे। त्यामुळे इथे बीजे लढलो, इथे एक सामान्य माणूस म्हणून लढलो। आज आमच्या समोर बीजेपीचं मोठं आव्हान होतं, पण त्या आव्हानाला पेलताना मला माझ्या जनतेने साथ दिली। त्या जनतेचा मी नेहमी ऋणी राहीन। वर्धेकर नेहमी परिवर्तन चाहतात आणि वर्धाची जनता ही सर्व धर्मीय समभाव एकता शांती सद्भावना याचं प्रतीक आहे। गांधीजींनी आम्हाला सांगितलं सत्य आणि अहिंसा या मार्गावर चालणारे अनुयायी आहोत। येणाऱ्या काळामध्ये आम्हाला इथली कचरा समस्या कचरा आहे, पाणी आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, भरपूर काही समस्या आहे। इव्हन इथल्या ट्रॅफिकची समस्या आहे। सर्वांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचं आहे